मित्रांनो, मैदान चालू आहे एस टी सेलावरती. बकासूर आणि गणराज गट 5 झालेले आहेत. गट क्रमांक 18मधून गट क्रमांक 18मध्ये बकासूर आणि गणराज ही जोडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि बघूया आता 1 ते 20चे निकाल. गट क्रमांक 1मध्ये सुंदर अशी गाडी भोर मैदानात चालली. एस टी सेलावरती मैदान चालू आहे. गट क्रमांक 1चा निकाल तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी रतन आणि शिवरेकरांचा बावऱ्या पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 2चा निकाल तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी चिक्या कारुंडेकरांचा अजित शेट्टी यांचा चिक्या पळाला आणि त्याच्यासोबत बागड पळाला. सुंदर अशी गाडी आटील ड्रायव्हर तामखाडा यांनी सेमीसाठी पात्र. खूप सारे शुभेच्छा. गट क्रमांक 3चा निकाल तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी शनी शिंगणापूरकरांचा हिंदकेसरी चित्र्या पळाला आणि त्या चित्र्यासोबत पळाला ससा आणि चित्र्याची गाडी सोन्या ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये भोरच्या गट क्रमांक 4चा निकाल तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी या बैलगाडा क्षेत्रामध्ये सुभाष तात्या मांगडे यांचा महान भारत केसरी सप्त हिंद केसरी सुंदर बॉस पळाला आणि त्याच्यासोबत नाचा पळाला. सुंदर अशी गाडी अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानात गट क्रमांक 5चा निकाल 5मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. जोगवडीकरांच्या नावाने गाडी पाळली. नंद्या आणि मल्हारची गाडी पाळली. सुंदर अशी गाडी विनोद ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी राहुल्या आणि शिव यांची गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानात गट क्रमांक 7चा निकाल तास क्रमांक काय माहीत नाही, परंतु सोन्या आणि भोपर्डीकरांचा लाडू ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली. सोमा ड्रायव्हर तरढोपकर यांनी केलेली आहे. गट क्रमांक 9चा निकाल 9मध्ये सुंदर अशी गाडी पुणेकरांचा पक्ष आणि त्याच्यासोबत रामा पळाला. रामा आणि पक्षाची गाडी सेमीसाठी पात्र केली अण्णा ड्रायव्हर यवतकरांनी. 8चा निकाल थोडासा राहिला बरं का माझ्याकडून. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी फौजी आणि त्रिशूळ ही गाडी सौरव ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 10चा निकाल घेतोय. 10मध्ये सुंदर अशी लढत झाली आणि तास क्रमांक 4वरून धावलेली गाडी वाघोलीकरांचा कॅप्टन पळाला आणि त्या कॅप्टनसोबत किंग पळाला. किंग आणि कॅप्टनची गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानात गट क्रमांक 11चा निकाल 11मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. गुलाल आणि भुगावकरांच्या राजाची गाडी सेमीसाठी पात्र. गाडीवरती ड्रायव्हर होते अण्णा ड्रायव्हर यांनी. आजच्या मैदानात गट क्रमांक 12चा निकाल 12मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. सोन्या आणि गुलाल यांची गाडी पाळली. बुलढाणकरांच्या नावाने ही गाडी पाळली. गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानात गट क्रमांक 13चा निकाल 13मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. रामा पळाला. सुंदर अशी गाडी रामासोबत कोण पळाला जरा कमेंट्समध्ये सांगा. आजच्या मैदानात गट क्रमांक 14चा निकाल 14मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. अपशिंगकरांचा जलवा पळाला आणि त्या जलवासोबत वडकीकरांचा पुष्पा ही जोडी सेमीसाठी पात्र केलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानात गट क्रमांक 15चा निकाल 15मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. यवतकरांचा विश्वा आणि सैतान ही गाडी सेमीसाठी पात्र. आजच्या मैदानात गट क्रमांक 16चा निकाल तास क्रमांक 2वरून धावलेली गाडी मावळ मुळशीकरांच्या नावाने गाडी पाळली. सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 17चा निकाल घेतोय. 17मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. तास क्रमांक 5वरून धावलेली गाडी बाळप्पा आणि दादा सरकार यांचा रायबान पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती अशोक ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली. आणि गट क्रमांक 18चा निकाल 18मध्ये सुंदर अशी गाडी पाळली. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव बकासूर पळाला आणि त्या बकासूरसोबत आपल्याला पळताना दिसला गणराज हा नंदी. गणराज आणि बकासूरची गाडी सेमीसाठी पात्र केली सोन्या ड्रायव्हर यांनी. मैदान जे आहे ते एस टी सेलावरती चालू आहे. मथुर जो आहे तो आपल्याला हिंगणे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदानामध्ये मथुर आणि सचिनची जोडी पळताना दिसणार आहे. तसेच आपल्याला वेगाचा शेवट सर्जा आणि आगाशिवनगरकरांचा नक्षा म्हणजेच नवनाथ जगदाळे शेट्टी यांचा लक्ष आपल्याला पळताना दिसेल. राजाचे कुर्ली या मैदानामध्ये 3 ते 4 5 मैदान आज चालू आहेत. त्या मैदानामध्ये आज सगळ्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी पळताना दिसतील. हे होते भोर मैदानातील सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नंदी त्या ठिकाणी आले आहेत. आणि बकासूर आणि गणराज यांनी गट सुट्टा काढलेला आहे. गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आणि बकासूर
चांगल्या पद्धतीनं पळाला, अशीच कामगिरी करेल सेमीसाठी. बघूया काय होतंय. धन्यवाद.